नमस्कार. BPSA विचारधारा या यूट्यूब चॅनलवर मी अमित आपलं स्वागत करत आहे. मागील व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिले. या व्हिडिओंना तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला. ह्या व्हिडिओंप्रती अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आणि ह्या सर्व कमेंट्स मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरल्या. थोड्याच दिवसांमध्ये मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगला कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. 12 फेब्रुवारी ह्या दिवशी संत परंपरेमधील अत्यंत महत्त्वाचे संत शिरोमणी रविदासजी महाराज यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या त्यांच्या निमित्तानं त्यांच्या संपूर्ण कार्याला आणि त्यांच्या संपूर्ण चळवळीला आणि आंदोलनाला आपण विनम्र असं अभिवादन करूया. परंतु संत रविदासांचा जन्मदिवस साजरा करत असताना संत रविदासांचं कार्य, संत रविदासांचं आंदोलन, संत रविदासांची मानव मुक्तीच्या लढ्यातील भूमिका या सर्व बाबींना आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. संत रविदासांचा जन्म उपलब्ध साहित्याच्या आधारावर अशी मान्यता आहे की 1377 या वर्षी संत रविदासांचा जन्म झाला. संत रविदासांचा जन्म हा खरं तर एका अस्पृश्य वर्गातील चर्मकार किंवा चमार या समाजामध्ये किंवा या जातीमध्ये झाला. परंतु त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये जे कार्य केलं ते कार्य मानव मुक्तीचं होतं. खरं तर साधारण 12-13व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्ती आंदोलनाच्या वाढीला सुरुवात झाली. भक्ती आंदोलनाची सुरुवात ही वास्तविकतः सुफी परंपरेच्या माध्यमातून जेव्हा मानवतावादाचा प्रचार करण्यात आला, विषमतावादी विचारधारेच्या विरोधामध्ये समतेचा विचार जेव्हा पुढे येऊ लागला, तेव्हा संत आंदोलनाला किंवा संतांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं फार मोठी स्फूर्ती मिळाली आणि संत रविदास, संत कबीर आणि नंतर त्यांचीच परंपरा संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी आणि अनेक संतांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली. ही जी संतांची परंपरा आहे, या संतांच्या परंपरेवर मोठ्या प्रमाणावर जो विचार समतेचा त्यांच्यामध्ये रुजला होता, ज्या समतेच्या विचाराने ही संत परंपरा पुढे पुढे चालत होती, ही संत परंपरा निश्चितपणे एक रिझल्ट होता आणि तो कशाचा रिझल्ट होता हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, संत रविदासांच्या साहित्यावर आणि संत रविदासांच्या चरित्रावर अनेकांनी भाष्य केलं. भक्तिमाला हा एक ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामध्ये संत रविदासांचा पुनर्जन्म हा संत रविदास हे पूर्वजन्मामध्ये ब्राह्मण असल्याचा दावा त्या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे आणि संत रविदास पूर्वजन्मामध्ये ब्राह्मण असल्यामुळे ते वर्तमान जन्मामध्ये म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जन्मामध्ये ते स्वामी रामानंद ह्या रामानंद ब्राह्मण याचे शिष्य आहेत असं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. खरं तर हा व्हिडिओ मी कुणाच्या व्यक्तिगत टिप्पणी करण्याच्या दृष्टिकोनातून बोलत नाही, कारण की माझ्या या पुढच्या बोलण्यामध्ये काही विषय येणार आहेत. मी एका विचारधारेचा सातत्याने प्रयोग करणार आहे. ती विचारधारा म्हणजे ब्राह्मनिझम, म्हणजे ब्राह्मणवाद. ब्राह्मणवाद ही विचारधारा ही पर्टिक्युलर एका विशिष्ट वर्गाला किंवा व्यक्तिगत कुणावरही दोषारोपण करण्यासाठी नाही, तर एका व्यापक दृष्टिकोनातून ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मनिझम या शब्दाचा प्रयोग करणं महत्त्वाचं ठरतं. जी विचारधारा मूलतः
वर्णवर्चस्व, वर्णवाद, क्रमिक असमानता आणि विशिष्ट एका वर्गाच्या फायद्यासाठी किंवा विशिष्ट एका वर्गाच्या उन्नतीसाठीच केवळ काम करते, ज्याच्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये त्या विशिष्ट वर्गाचंच प्राबल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते, अशी विचारधारा ही ब्रॅह्मनिझमची विचारधारा आहे. म्हणून एक ब्रॉड लेवलला एक ब्रॉड कॉन्सेप्ट जो आहे तो ब्राह्मणवादाचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी ह्या शब्दाचा प्रयोग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. कुणाच्या व्यक्तिगत दुःख त्यांना वाईट वाटावं ह्या दृष्टिकोनातून बोलणं योग्य ठरणार नाही. आणि म्हणून प्रेक्षकांनी सुद्धा मी ज्या शब्दाचा प्रयोग करणार आहे हा शब्द समजून घेणं गरजेचं आहे. भक्तिमाला या ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे संत रविदास हे पूर्वजन्माचे ब्राह्मण होते आणि ह्या जन्मामध्ये ते स्वामी रामानंद या व्यक्तीचे किंवा ह्या ब्राह्मणाचे शिष्य म्हणून त्यांचा जन्म झाला, हा जो त्यांच्यावर त्यांच्या जीवनाच्या संदर्भानं हा जो संदर्भ आलेला आहे याचं खंडन स्वतः संत रविदासजी करतात. संत रविदासजींच्या एका दोह्यामध्ये संत रविदासजी असं म्हणतात की रविदास ब्राह्मण मत पूजिये जो हुए गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हुए गुण प्रवीण. रविदासजी महाराज म्हणतात की ब्राह्मण मत पूजिये, जो गुण आणि गुणाने किंवा शीलाने किंवा नीतीने हीन आहे, ज्याच्यामध्ये हे सद्गुण नाहीत, अशा ब्राह्मणाला पूजू नये. त्याच्याऐवजी जो चांडाल आहे, जो अस्पृश्य आहे, परंतु तो गुणवान जर असेल तर त्याचे चरण आपण स्पर्श केले पाहिजे किंवा त्याला मान्यता दिली पाहिजे. हा जो दोहा आहे संत रविदासांचा, हा वास्तविक तात्कालिक परिस्थितीमध्ये जो विशिष्ट वर्गाचा एक वर्चस्ववाद निर्माण झाला होता, त्या वर्चस्ववादाला चॅलेंज करण्यासाठी रविदासांनी लिहिलेला हा दोहा आहे. खरं तर रविदासांना संत तुलसीदास हे एक तात्कालिक त्यांचे समकालीन असे एक विचारवंत आहेत. आणि तात्कालिक विचारवंतांपैकी तुलसीदासांनी ज्या विचारधारेचा प्रसार आणि प्रचार केला ती विचारधारा काय सांगते? संत तुलसीदास असं म्हणतात की पूजिये विप्रशील ज्ञान गुणहीना, पूजिये विप्रशील ज्ञान गुणहीना, न पूजिये शूद्र ज्ञान गुण प्रवीणा. जर विप्र म्हणजे ब्राह्मण, जर ब्राह्मण शील आणि गुणांनी हीन असेल, शीलवान नसेल, गुणवान नसेल, तरी सुद्धा तो ब्राह्मण आहे म्हणून तो पूजनीय आहे. आणि शूद्र ज्ञान गुण म्हणजे ज्ञान आणि गुणांनी परिपूर्ण असला, प्रवीण असला, तरी तो पूजनीय नाही. अशा पद्धतीचा दोहा तात्काळ म्हणजे रविदासांचे समकालीन असणारे तुलसीदासजी यांनी लिहिलेला आहे. तुलसीदासांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये प्रत्यक्षपणे लढाई रविदासांनी लढली आणि रविदासजी या दोह्याला उत्तर देताना म्हणाले की रविदास ब्राह्मण मत पूजिये जो हुए गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हुए गुण प्रवीण. मित्रांनो, संत रविदासांचं संपूर्ण आयुष्य त्यांची भक्ती चळवळ किंवा भक्ती मुवमेंट ही निश्चितपणे भक्ती मुवमेंट होती असं मी मानतो. परंतु ही भक्ती परमेश्वराची नाही, ही भक्ती ईश्वराची नाही, तर ही मानव मुक्तीच्या लढ्याची भक्ती आहे, ही मानवतेची भक्ती आहे. कारण संतांचा हा जो लढा आहे आणि खास करत संत रविदासांचा हा जो लढा आहे हा मानव मुक्तीचा लढा आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. संत रविदासांच्या संपूर्ण साहित्यामध्ये आणि त्यांनी चालवलेल्या आपल्या आंदोलनामध्ये त्यांनी तात्कालिक परिस्थितीमध्ये जो वर्णवर्चस्ववाद आणि क्रमिक असमानता वर्णव्यवस्थेने निर्माण केली होती त्याच्या विरोधामध्ये काम केलं. संत रविदासजी महाराज असं म्हणतात की
जन्म जाति को छोड़कर करनी जात प्रधान, इहो वेद को धर्म है, करे रविदास बखान। ब्राह्मण खत्री वैश्य सूद, रविदास जन्मते नाही, जो चाहे सुबरन कऊ, पावई कर्मन नाही। रविदासजी महाराज म्हणतात की जातीच्या आधारावर निर्माण झालेली जात ही प्रधान नाही आहे। जातीच्या जन्माच्या आधारावर जर कोणती जात मला मिळाली तर ती प्रधान नाही, तर कर्म प्रधान आहे, कर्म प्रमुख आहे। माणूस हा कर्मानं श्रेष्ठ होतो, न की त्याच्या ज्या जातीत तो जन्माला आला त्या जातीने त्याची श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरत नाही। पुढे रविदासजी म्हणतात की इहो वेद को धर्म है, हा जो वेदांचा धर्म आहे हा वेदांचा धर्म इहवादी आहे, म्हणजे मटेरियलिस्टिक आहे, ज्याच्यामध्ये सामंतवाद, धनाचा संचय आणि केवळ मात्र पुरुष सत्ताक पद्धती हा इहवादाचा एकंदरीत फाउंडेशन आहे किंवा सार आहे। तर वेद धर्म काय आहे म्हणतात ते, तर मटेरियलिस्टिक आहे, म्हणजे इहवादी आहे। आणि ह्या धर्माचं बखान हा स्पष्टपणे मी सांगण्याचं काम रविदासजी महाराज करतायत। आणि रविदासजी म्हणतात की ब्राह्मण खत्री वैश्य सूद, रविदास जन्मते नाही। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या जातींमध्ये जन्माला येणं म्हणजे जन्म नाही, तर काय आहे, तर जो व्यक्ती अच्छे सुबरन म्हणजे अच्छे कर्म, सुकर्म, या सुकर्माच्या आधारावर जे व्यक्ती कर्म करतो तो ते खऱ्या अर्थानं त्याचं कर्तृत्ववान व्यक्ती आहे। आणि ते कर्म हे प्रामुख्यानं प्रमाण आहे। म्हणजे वर्तमान तात्कालिक परिस्थितीमध्ये ज्या वर्णव्यवस्थेने जन्माच्या आधारावर माणसांची विभागणी केली होती त्या व्यवस्थेला रविदासजी महाराज विरोध करतात। साथियो, खर तर रविदासजी महाराजांच्या विचारांवर मोठ्या प्रमाणावर जो पगडा आहे, प्रभाव आहे, तो सांगताना 1908 मध्ये इंद्रराज सिंह नावाच्या एका विचारवंताने संत रविदासजींचं चरित्र लिहिलंय। 1908 मध्ये इंद्रराज सिंह यांनी असं लिहिलंय कि मध्यकाल का भक्ति आंदोलन भागवत काल के वर्णाश्रम और वैदिक धर्म के विरोध था। मध्यकाल का भक्ति आंदोलन भागवत काल के वर्णाश्रम व वैदिक धर्म के विरुद्ध था, परंतु बौद्धों के आचार व्यवहार से साम्य रखता था। इंद्रराज सिंह हे आपल्या संत रविदास यांच्या चरित्रामध्ये असं म्हणतात की बौद्ध धर्माच्या परंपरा, आचार, विचार आणि तत्वांवर संत रविदासजी आणि सर्व संत आंदोलनांचा प्रभाव आहे असं स्पष्टपणे ते म्हणतात। आणि संत रविदासजींच्या अनेक दोह्यांवरून सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की संत रविदासजींच्या विचारांवर बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे। आपण ते पाहणार आहोत। खर तर रविदासजी महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बेगमपुरा शहर को नाऊ, दुख अंदेश नहीं तिनि ठाऊ, अब हम खूब वतन घर पाया, ऊंचा खेर सदा मन भाया। रविदासजी महाराज या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट सांगतात। संभवतः इंद्रजित सिंह यांनी ह्या दोह्याबद्दल लिहिताना असं म्हटलंय की हा जो दोहा आहे हा संभवतः रविदासजींनी आपल्या आयुष्याच्या शेवटी लिहिलेला दोहा आहे। याच्यामध्ये ते म्हणतात की बेगमपुरा शहर को नाऊ, दुख अंदेश नहीं तिनि ठाऊ, अब हम खूब वतन घर पाया,
ऊंचा खेर सदा मन भाया. या ठिकाणी बेगमपुरा, बेगमपुरा म्हणजे दुःख नसलेलं ठिकाण, बेगम गम नसलेलं ठिकाण. आणि ह्या बेगमपुरा सहर को नाव म्हणजे ह्या ठिकाणी, ह्या दुःखमुक्तीच्या ठिकाणी जाण्याचा मी आता ठरवलेलं आहे. आणि अशा ठिकाणी मी जात आहे की तिथे दुःख अंदेश नाही तिने ठाऊ. म्हणजे मला आता दुःख बिलकुल काय आहे हे आता माहित नाही. मी आता दुःख मुक्तीच्या मार्गावर आहे. आणि साथियो, हा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हा दुःखमुक्तीचा मार्ग खऱ्या अर्थानं बुद्ध परंपरेमध्ये किंवा बुद्ध तत्वज्ञानामध्ये हा निब्बानाची अवस्था आहे. आणि संत रविदासजी ज्या बेगमपुरा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तो बेगमपुरा म्हणजे निर्वाण प्राप्तीचा पथ आहे बौद्ध धर्माच्या तत्वानुसार. एक आणखीन महत्वाची गोष्ट अशी आहे की संत रविदासजींना सातत्यानं मोठ्या प्रमाणावर भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एका वेगळ्या कंपूमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. आणि भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर त्यांच्या साहित्यामध्ये हेतू पुरस्कर ईश्वर भक्तीचा प्रामुख्यानं प्रादुर्भाव केला जातो. परंतु ही ईश्वर भक्ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि ही रविदासजींनी आपल्या दोह्यांमध्ये स्पष्ट केली आहे. रविदासजी महाराज असं म्हणतात की रविदास हमारे रामजी दशरथ करिसुत नाही, राम टेमी मेही रमी रयो बसव कुटुंब माही. रविदासजी म्हणतात की माझा राम जो आहे तो वास्तविक दशरथचा सूत म्हणजे दशरथचा मुलगा माझा राम नाहीये, मी त्याला मान्यता देत नाही. मग माझा राम कोण आहे? तर माझा राम जो बिसव कुटुंब माही, बिसव म्हणजे विश्व, विश्वामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे कणाकणामध्ये जो बसलेला आहे, असा जो व्यक्ती आहे, अशी जी विचारधारा आहे, तो माझा राम आहे. जातक कथेमध्ये एक दशरथ जातक आहे आणि त्या दशरथ जातकामध्ये बोधिसत्व राम आहे. आणि हा बोधिसत्व राम कल्याणकारी विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करणारा व्यक्ती आहे. आणि असा बोधिसत्व राम म्हणजे बुद्धाच्या परंपरेवर चालणारा आणि प्रत्येक कणाकणात बसणारा असा बुद्धच अपेक्षित आहे रविदासांना. आणि म्हणून रविदासजी म्हणतात की माझा राम हा दशरथचा सूत म्हणजे मुलगा आहे असं नाही, तर सर्व विश्वाच्या कणाकणात वसलेला जो मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगणारा आहे, तो माझा खरा राम आहे. साथियो, रविदासांचे अनेक असे दोहे आहेत की जे आपल्याला अंतर्मुख करतात. आणि ह्या अंतर्मुख करणाऱ्या दोह्यांच्या माध्यमातून रविदासांचा खरा विचार आपल्याला कळू शकतो. स्वातंत्र्यता किंवा लिबर्टी हा इतका महत्वाचा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताचं महत्व रविदासजींनी 13व्या शतकामध्ये ओळखलं. आणि मानसिक गुलामी नष्ट केल्याशिवाय माणूस स्वतंत्र होऊ शकत नाही, या सिद्धांताचा पुष्टी देणारा त्यांचा हा दोहा अत्यंत महत्वाचा आहे. रविदासजी म्हणतात कि पराधीनता पाप है जान लेओ रे मीत, रविदास पराधीन को कौन करे है पीत, पराधीन को दीन क्या पराधीन बेदीन, रविदास पराधीन को सब ही समझे हीन. पराधीन म्हणजे परावलंबी, गुलाम, जो स्वातंत्र्य नाही. जो पराधीन आहे त्याला कुणीही प्रेम करत नाही. जो पराधीन असतो त्याला कोणताही दीन नसतो, धर्म नसतो. आणि पराधीन व्यक्तीलाच हीन समजल्या जातं, कमी समजल्या जातं. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये जी लोक आझाद असतात, स्वातंत्र्य असतात, आणि स्वतंत्र लोकांनाच खऱ्या अर्थानं महत्व असतं. आणि पराधीनता हा आजार आहे. पराधीनता
हे पाप आहे असं स्पष्टपणे रविदासजी सांगतात. रविदास जन्म के कारणे होत न कोई नीच, नरकू नीच करी डारी है ओछे कर्म की कीच. रविदासजी म्हणतात की जन्मानं कोणी लहान होत नाही, जन्मानं कोणी नीच होत नाही, तर तो नीच आणि उच्च हा त्याच्या कर्मानं होत असं. नरकू नीच कर डारी आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला नीच का बनतो तो, तर त्याच्या ओछे कर्म की कीच म्हणजे ओछे म्हणजे क्षुद्र कर्माने, लहान कर्माने, त्याच्या वाईट कर्माने तो व्यक्ती नीच होतो. आणि हे जे सर्व रविदासांचे विचार आहे, हा विचार वास्तविक जात पात आणि ब्राह्मणवादी वर्चस्ववादी जन्म सिद्धांताला विरोध करून त्यांच्या विरोधामध्ये कर्म आधारित सिद्धांतावर जास्त भर देणारा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रविदासजी महाराजांच्या साहित्यामध्ये सातत्यानं ब्राह्मण खत्री वेस सूद हा शब्द मला सातत्यानं दिसतो. खरं तर रविदासजी महाराज ज्या अस्पृश्य वर्गातून आहेत, तो अस्पृश्य वर्ग हा शूद्र वर्ग नाहीये. अस्पृश्य वर्ग हा पंचम वर्ग आहे आणि वर्णधर्मामध्ये शूद्र वर्ग, या शूद्र वर्गामध्ये वर्तमान जे ओबीसी आहेत किंवा वर्तमान जे अनेक 18 पगड जातीचे जे लोक आहेत, हे सर्व हे शूद्र वर्गात येतात. काय रविदासांना अस्पृश्य म्हणजे पंचम वर्ग आणि शूद्र यातला फरक कळत नाही किंवा कळला नसावा? काय स्वतःला ते शूद्र समजत आहेत? या संदर्भानं बऱ्याच शिक्षित वर्गामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. परंतु रविदासजी महाराज एकदम क्लिअर आहेत. रविदासजी महाराज जे आंदोलन आपल्या चळवळीमध्ये चालवत आहेत, आपल्या लिखाणामध्ये लिहत असताना त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की आपल्याला या मोठ्या संख्येने हा जो शूद्र वर्ग आहे आणि हा शूद्र वर्ग हा ब्राह्मणवादी विचारसरणीमध्ये किंवा ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेमध्ये सगळ्यात शेवटचा घटक आहे आणि या शेवटच्या घटकाला सुद्धा जागृत केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काही दोहे लिहिलेले आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून स्पष्टपणे अस्पृश्य आणि शूद्र हा वेगळा घटक आहे असंच आपल्याला दिसतं. रविदासजी महाराज असं कशावरून आपल्याला ओळखता येतं, तर त्यांचा एक महत्वाचे काही दोहे आहेत. त्यातल्या उदाहरणासाठी मी 2 दोहे तुम्हाला सांगतो. रविदासजी म्हणतात की रविदास एक ही नूर सो, जिमी उपजो संसार, ऊच नीच किस विध भये, ब्राह्मण सूद चमार. ब्राह्मण सूद लिहिल्यानंतर मग त्यांनी चमार लिहायला नव्हतं पाहिजे. सूद म्हणजे शूद्र आणि चमार लिहिलं तर हा चमार हा एक अस्पृश्य वर्गाचं रिप्रेझेंटेशन करणारा शब्द आहे. आणि म्हणून रविदासजी म्हणतात की रविदास एक ही नूर से जिमी उपजो, एकाच नूरने संपूर्ण संसार जर निर्माण झाला असेल तर मग उच्च नीचता करून उपयोग काय? मग ब्राह्मण, शूद्र आणि चमार यांच्यात फरक करण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न रविदासजी महाराज तात्कालिक व्यवस्थेला विचारतात. पुढे रविदासजी म्हणतात की रविदास जातिमत पूजिये, रविदास जातिमत पूजिये, का जात और पात, ब्राह्मण खत्री वैश्य सूद, सब एक ही जात. हे सर्व एक आहेत. आता हे केवळ मात्र जाती विचारून आपापसामध्ये मतभेद करणं हे काही योग्य नाही, असा सुद्धा सल्ला रविदासजी महाराज तात्कालिक परिस्थितीमध्ये देतात. रविदासजींचा जास्तीत जास्त जो कल आहे तो श्रमावर आहे, जास्ती कर्मावर आहे, कार्यावर आहे. आणि श्रम आणि कार्य हाच माणसाच्या उच्च नीचतेचा सिद्धांत असू शकतो. जात हा त्याच्या उच्च नीचतेचा सिद्धांत असूच शकत नाही, असं स्पष्टपणे सांगताना रविदासजी म्हणतात की रविदास श्रम करी खाई ही,
जोल्यो पार बसाय, नेक कमाई करई कबहून निष्फल जाय. नेक कमाई हीच खऱ्या अर्थानं कमाई आहे आणि ती निष्फल कधी जात नाही. आणि केवळ मात्र श्रम न करता ऐत खाणं हा 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 गुन्हा आहे असंही रविदासजी म्हणतात की श्रम न करता. मग माझा असा प्रश्न आहे की रविदासजी श्रम न करता ऐत खाणाऱ्यांना किंवा बसून खाणाऱ्यांना हा जो संदेश देत आहेत आणि श्रम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला हा जो संदेश देत आहेत, हा तात्कालिक परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विद्रोह आहे. आणि ही विद्रोहाचं आंदोलन चालवत असताना या आंदोलनाचे अग्रणी संत रविदासजी महाराज होते असं आपल्याला एकंदरीत त्यांच्या साहित्यावरून दिसतं. खरं तर रविदास महाराजांच्या आज जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांनी केलेल्या अनेक कार्याबद्दल, त्यांच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत संत रविदासजींचे साहित्य हे आणि संत रविदासांचं आंदोलन हे भक्ती आंदोलन आहे असंच आमच्या समोर प्रस्तुत करण्यात आलं. परंतु जेव्हा त्यांच्या विद्रोही साहित्याचं अध्ययन केलं गेलं आणि हे अध्ययन मानव मुक्तीच्या लढ्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा ते भक्ती आंदोलन कमी आणि खरोखर या वर्णवर्चस्ववादी, जातीयवादी, जाती प्रथेच्या विरोधातलं आणि क्रमिक असमानतेच्या विरोधातलं हे सर्वात मोठं मानव मुक्तीचं आंदोलन आहे असं आपल्याला प्रामुख्यानं दिसतं. आणि ही लढाई लढत असताना रविदासजी महाराजांचा आपण पाहिलं की रविदासजी महाराजांच्या विचारांवर मोठ्या प्रमाणावर बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. रविदासजी आपल्या एका दोह्यामध्ये बुद्धाच्या विचाराचं किंवा बुद्धाचं वर्णन करताना असं म्हणतात की अजामिल गजगनिका तारी, काटी कुंजर पाश, ऐसे गुरुमते मुक्त करे तो क्यों न तरे रैदास. रविदासजी महाराज म्हणतात की अजामिल गजगनिका तारी. अजामिल म्हणजे अंगुलीमाल, गज म्हणजे हत्ती, गनिका म्हणजे वेश्या आणि ही गनिका अम्रपालीला म्हटलेला आहे. गज बुद्ध साहित्यामध्ये एका उन्मत्त हत्तीला शांत करण्याचं काम तथागत बुद्धांनी केलं. अंगुलीमालासारख्या दरोडेखोराला सुद्धा आपलंसं तथागत बुद्धांनी केलं. आणि अजामिल गजगनिका तारी म्हणजे ह्या अंगुलीमालासारखा दरोडेखोर, उन्मत्त झालेला हत्ती आणि अम्रपालीसारखी नगरवधू या तिघांना जर बुद्धाने तारलं, काटी कुंजर पाश आणि सर्व प्रकारचे पाश आणि बंधनं तोडून ह्या लोकांना तथागत बुद्धाने जर तारलं असेल तर ऐसे गुरु मते मुक्त करे. जर या अशा गुरुच्या मताने ही लोक जर मुक्त झाली असतील तर क्यों न तरे रविदास, तर मग हा रविदास का नाही तरणार त्या विचाराने. अशा पद्धतीचा अतिशय सकारात्मक भाव तथागत बुद्धाच्या विचारसरणीला किंबहुना डायरेक्ट तथागतांच्या बद्दल रविदासजी महाराज म्हणतात. खरं तर तथागत बुद्धांच्या विचारांची आणि संत रविदासांच्या विचारांचं जर तुम्ही अध्ययन केलं तर अनेक गोष्टीची साम्यता तुम्हाला लक्षात येऊ शकते. जन्म आधारित सिद्धांताच्या विरोधामध्ये संत रविदासजी कर्म सिद्धांताला जास्त महत्व देतात आणि ते म्हणतात की जन्म जाति को छोड़कर करणी जात प्रधान, इहयो वेद को धर्म है, करे रविदास बखान. ब्राह्मण खत्री वैश्य सूद रविदास जन्मते नाही, जो चाहे सुबरन कहू पावई कर्मन नाही. रविदास म्हणतात की जन्मावरून त्या व्यक्तीची जात ठरवणं हे प्रधान गोष्ट नाही. जन्माच्या आधारावर व्यक्तीचं काही उच्च नीचता ठरत नाही. आणि ही उच्च नीचता ज्या इहवादी वेद धर्मानं ठरवलेली आहे, तो इहवादी वेद धर्म
हा काही कामाचा नाही असं स्पष्टपणे रविदासजी सांगतात. आणि काय मग महत्वाचं आहे तर ब्राह्मण खत्री वैस सूद रविदास जन्मते नाही. आणि ह्यांचा जो जन्म आहे या जातींमध्ये किंवा वर्णांमध्ये जन्माला येणं हा जन्म नाही, तर तो व्यक्ती जो चाहे सुबरन कऊ पावई कर्मन नाही. चांगले कर्म केल्यानं आणि त्याच्या कर्माच्या आधारावर त्या व्यक्तीला तो जन्म प्राप्त होऊ शकतो. तो त्याच्या कर्मानं माणूस उच्च नीच ठरत असतो, जातीच्या आणि जन्मामुळे नाही, असं स्पष्टपणे रविदासजी म्हणतात. आज भक्तीच्या नावावर, ईश्वराच्या नावावर अनेक लोकांना गुमराह केलं जात आहे, अनेक लोकांना मूर्ख बनवलं जात आहे. आणि आज तर भारतामध्ये मंदिर आणि मस्जिदीच्या नावावर लोकांना एकमेकांमध्ये भांडण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. आणि अशा वेळेला रविदासजी महाराज स्पष्टपणे एक भूमिका घेतात. आणि ही भूमिका घेताना ते म्हणतात की रविदास हमारे रामजी दशरथ करिसुत नाही, राम टेमी मेही रमी रयो बिसव कुटुंब माही. रविदासजी म्हणतात की माझा राम हा दशरथचा सूत म्हणजे मुलगा हा माझा राम नाही, दशरथचा मुलगा हा माझा राम नाही, तर विश्वामधल्या प्रत्येक कुटुंबामध्ये वसणारा, मानवाच्या मुक्तीचा विचार सांगणारा हा माझा राम आहे, असं रविदासजी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतात. रविदासांच्या या संपूर्ण मानव मुक्तीच्या लढ्यातून, त्यांच्या दोह्यातून आणि साहित्यातून आपणा सर्वांना एक महत्वाची प्रेरणा मिळते. ती म्हणजे माणसानं आपापसातील द्वेष भावना, आपापसामधील असमानता दूर करून मानवतेच्या सिद्धांतावर, प्रेम, करुणा आणि बंधुभावाच्या आधारावर आपण एकमेकाला जवळ केलं पाहिजे, सर्वांबरोबर समतेचा व्यवहार केला पाहिजे. आणि माणसाला नीच बनवणाऱ्या, माणसाला असमानतेच्या आधारावर विभागून ठेवणाऱ्या विचारधारेच्या विरोधामध्ये आपण सर्व लोकांनी संघटित होऊन संत रविदासांचा खरा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं आपण सर्व लोक काम करूया. आणि संत रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण संत रविदासांचा समतेचा विचार, करुणेचा विचार, संत रविदासांचा स्वातंत्र्याचा विचार हा जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. हीच खऱ्या अर्थानं संत रविदासांना अभिवादन ठरू शकते असं मला वाटतं. आपण सर्व लोक, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, या व्हिडिओवर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. एवढं मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.